मिरजेत महापालिका कार्यालय दरवाजात अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोचे पूजन करून पुतळा समितीचे ठिय्या आंदोलन. जयंतीसाठी अखेर निधी उपलब्ध केल्याने आंदोलन स्थगित. 1 ऑगस्ट जयंती काही दिवसांवर आलेली असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची रोषणाई, मंडप, रंगरंगोटी, स्वच्छता इत्यादी कोणतीही सुविधा महापालिकेनं उपलब्ध करून दिली नसल्याने संतप्त पुतळा समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे आणि मातंग समाजातर्फे महापालिका मिरज कार्यालयाच्या दरवाजातच फोटोचे पूजन करून ठिय्या आंदोलन केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेचा पैसा इतर ठिकाणी खर्च केलेला चालतो, पण त्यांच्या जयंतीला महापालिका सुविधा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप भीमराव बेंगलोरे यांनी केलेला आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 1 ऑगस्ट रोजी 106वी जयंती असल्याने मिरजेतील स्टेशन चौक येथील अण्णाभाऊ साठे पुतळा समितीने पुतळा परिसरात मंडप, विद्युत रोषणाई, स्वच्छता इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले, पण महापालिका आयुक्त संचिता महापात्र यांनी जयंतीला लागणारा वायफळ खर्च दिला जाणार नाही असं म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अवमान केल्याचा आरोप पुतळा समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे यांनी केला आहे. आज महापालिका मिरज कार्यालयासमोर ठिय्या मारून महापालिका आयुक्त तसेच महापालिका बांधकाम विभाग, वृक्ष विभाग यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. जयंतीला लागणारा खर्च महापालिकेने जोपर्यंत उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असा इशारा त्यांनी दिला. यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे चंद्रकांत मैंगुरे, भाजपाचे नितेश कांबळे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे या गटाने आंदोलनाला पाठिंबा दिला. शेवटी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी मध्यस्थी करून महापालिकेने तात्काळ खर्च करण्याचे पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या ज्या जयंतीनिमित्त जे सुविधा लागणार आहे तिथं मंडप असेल, लाईटिंग असेल, जसं भीमरावांनी मागणी केली तसं नितेश कांबळे साहेब त्यांनी इथं आले आणि आपले समाजबांधव सगळ्या त्या पद्धतीनं तिथं मंडपाचं काम आणि लाईटिंग, विद्युत रोषणाईचं काम महापालिकेने करून घेण्याचं आश्वासन आम्ही देतोय आणि ते जयंतीपूर्वी आम्ही करू. तसेच स्वच्छता वगैरे जे आहे त्या बाजूला औषध फवारणी असेल ते आमचे स्वच्छता निरीक्षक आहेत, SI आहेत, त्यांना त्याच्या सूचना दिल्या आहेत. ते जयंतीपूर्वी पूर्ण काम होईल आणि आपण NOC घेताना घेऊ, PIची मान्यता घेऊ, म्हणजे पोलीस स्टेशनची वाहतुकीला, रहदारीला अडचण न येता नियमाप्रमाणे जेवढा आवश्यक आहे तेवढा आपल्याला. या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे भूषण, मातंग समाजाचे दैवत, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती 1 ऑगस्ट रोजी असून त्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे मंडप असेल, विद्युत रोषणाई असेल, रंगरंगोटी असेल, स्वच्छता असेल, या मागणीसाठी आम्ही आयुक्त मॅडम सो यांना भेटलो. तर आयुक्त मॅडमांकडून आम्हाला अपमानजनक असं उत्तर येतंय की महापालिकेचा पैसा मी असं वायपट खर्च करणार नाही. पण मॅडम, हे वायपट नसून महापालिकेकडून सालाबादप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळचे नियोजन केले जाते. परंतु यंदाच्या जयंतीला आपल्याला असं वाटतंय का या अण्णाभाऊंच्या जयंतीला पैसे खर्च केले तर तो पैसा वायपट जातोय? म्हणून आज या ठिकाणी अपमानजनक उत्तर मिळाल्यामुळं आज मिरज महानगरपालिकेच्या समोर समस्त मातंग समाज अण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. पण जोपर्यंत आयुक्त मॅडम स्वतः या ठिकाणी येऊन आम्हाला सदर कामाची मंजुरीचं पत्र देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आयुक्त मॅडमांना अनेकदा सांगतो की मॅडम, इथून पुढे अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल आपण बोलताना थोडं स्वाभिमान बाळगून बोलावं, अन्यथा मातंग समाज जशाच तसं तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मिरज.